मला तर बाहेर जायचं होतं, पण हानीला मेकअप करण्यासाठी काजळ बघितलं होतं. काजळ तर संपूर्णच गेलं होतं. बाहेर काय जाऊन आणा येत नव्हतं. पाऊस तर चालू होता, त्याच्यामुळे तर मला खूप जास्त विचार आला होता की कसं करावं म्हणून. मग माझ्या लक्षामध्ये तेव्हा चालू होतं की बाहेरून आणण्यापेक्षा आपण घरीच केलेले तर सगळं चांगलं राहते. बाहेरची क्वालिटी काय माहित राही ना. घरी जे केलेलं आपण स्वतः हाताने केलेलं राहते ते चांगलं पण राहू शकतं. त्याच्यामुळेच मी घरी करायला घेतलं होतं. तर चला मग थोडंसं तुमच्यासोबत पण शेअर करते. काही लेकराला काजळामुळे पण प्रॉब्लेम होलेले. आपण जे बाहेरून काजळ आणून लावतो ना, लगेच लेकराच्या डोळ्यातून पाणी गळाले. त्याच्यामुळे लेकराला इन्फेक्शन पण होऊ शकले. तसंच हानीला पण झालं होतं. सारखं डोळ्यातून पाणी गळालं होतं. त्याच्यामुळे तिला हॉस्पिटलला नेलं होतं. डॉक्टरांनी सांगितलं होतं की काजळामुळे इन्फेक्शन होलेले, तिला काजळ लावायचं बंद करून टाका म्हणून सांगितलं होतं. तेव्हापासून मी तिला काजळ लावायचं बंद करून टाकून दिलं होतं. तर त्याच्यामुळे तुम्हाला पण सांगत आहे की बाहेरले काजळ यूज करू नका. त्याच्यामध्ये आपल्याला काही माहित राहणार केमिकल राहते की काय राहते की जे आपण स्वतः घरी बनवतो ते हाताने बनवतो ते सगळं आपल्याला माहित राहते. आपण लेकराला लावलं तरी काय प्रॉब्लेम होऊ शकणार. त्याच्यामुळे तुम्ही घरीच बनवायला शिका. मी तर थोडंसं वात करण्यासाठी कापूस घेतलं होतं. जाडमध्येच वाती करून घेतलं होतं. त्याच्यानंतर दिवामध्ये वात ठेवून तुम्हाला लागलं तेवढं तेल टाकून घ्यायचं. तुम्हाला जेवढं काजळ लागते तेवढं. मी इथे 2 माप तेल टाकलं होतं. त्याच्यानंतर 2 ग्लास घेतलं होतं. तुम्हाला ज्या साईजचं घ्यायचं असेल त्या साईजचं घ्यायचं. मग त्याच्यानंतर तुम्हाला मीडियम मध्ये प्लेट घ्यायचं असेल तर मीडियम मध्ये घ्यायचं. मी तर मीडियम मध्येच प्लेट घेतलं होतं, छोटंसं होतं. त्याच्यानंतर झाकून मग त्याच्यावर प्लेट झाकलं होतं. तुम्हाला तर दिसत असेल मी कसं ठेवलं आहे. मग त्याच्यानंतर त्याला 10-15 मिनिटाला सारखं बघत राहायचं की ते कसं झालंय का नाही. वातमध्ये पण जाऊ शकते, त्याच्यामुळे त्याला सारखं थोडंसं वरी करत राहायचं. मी ना 10-15 मिनिटाच्या वात त्याला काढून बघितलं होतं, तर ते काजळच्या आकारामध्ये आलं होतं. मग तसं थोडा वेळ ठेवलं होतं. माझं तर संपूर्ण काजळ बनलं होतं. मी एका प्लेटमध्ये काढून घेतलं होतं. त्याच्यानंतर मी एका डब्यावर घेतलं होतं. तुम्हाला जर काजळचा डबा असेल तर त्याच्यामध्येच करू शकता, पण माझ्याकडे नव्हतं म्हणून त्याच्यामुळे मी दुसरा डबा घेतला होता. क्रीमचा डबा होता. त्याच्यामध्ये कोकोनट ऑइल टाकायचं. माझ्याकडे कोकोनट ऑइल होतं. तूप असलं तर तूप पण टाकायचं. मग टाकून त्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं. जोपर्यंत ते चांगलं मिक्स होत नाही तोपर्यंत. त्याच्यामुळे हाताने चमच्याने का होत नव्हतं, त्याच्यामुळे हातानेच मिक्स करून घेतलं होतं चांगलं. सगळं मिक्स करणं झालं होतं. काजू पण बनलं होतं. तुम्हाला तर दिसत असेल संपूर्ण काजू किती चांगलं झालं होतं ते ना. आता तुम्हाला लावून पण दाखवते. तुम्ही लेकराला लावण्याच्या अगोदर तुम्ही पण लावून घेऊ शकता. बघा मी लावून घेतलेलं आहे. लावून घेण्याच्या नंतर 10-15 मिनिटं झाले की तुम्हाला पण दाखवते ते कसं त्याचा रिझल्ट तुम्हाला पण फायनली 10-15 मिनिटं तर झाले होते. बघा तुम्हाला दाखवते. तरी पण खाली आलं नव्हतं डोळ्याच्या, तरी पण चांगलंच होतं. त्याच्यामुळेच तुम्ही लेकराला पण लावू शकता. इकडं मी लावून दाखवत होते, पण हानीला तर मध्ये चार्ज राहते. तिला पण दाखवायचं होतं की तिचं फेस किती चोपून गेलंय. तिला आंघोळच घालत नव्हतं. त्याच्यामुळे असल्यामुळे हानीची तब्येत पण खराब आहे. तिला सर्दी तर खूप जास्त झाली, त्याच्यामुळे तिचं तोंड पण चोपून गेलं होतं. हानीला तर ड्रेस चेंज करून लावलं होतं. बघा तुम्हाला दिसत असेल तिला मी लावलेले. हानीला तर व्हिडिओ काढायचा असले की तर कधी पण नाटके करायचं असते, पण तिला आज थोडं खूप जास्त खुश होते. तिला ना